नमस्कार. आपलं प्रकरण नंबर 4, लेसन नंबर 4, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा आपला चौथा लेसन आहे. या लेसनमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल आणि कसं करावं लागेल त्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. इकोसिस्टीम रिव्ह्यू, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. लक्षात घ्या, इकोसिस्टीम आपली जी परिसंस्था आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था असतात. परिसंस्था म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एक आता उदाहरण द्यायला गेलं तर एक जमिनीवरील परिसंस्था म्हणजे या जमिनीवर राहणारे सगळे वन्य जीव, जंतू, वनस्पती, प्राणी या सगळ्यांचा त्या इकोसिस्टीममध्ये समावेश होतो. आणि किंवा आपण याचं जलीय परिसंस्था याचा अभ्यास जर केला तर त्याच्यामध्ये वॉटर इकोसिस्टीम तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या याच्यातला समावेश होईल, तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये असलेले जीव, जंतू, प्राणी, वनस्पती त्या सर्वांचा समावेश त्या इकोसिस्टीममध्ये असतो. आपल्याला लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा लेसन आपण पाहतो आहे आणि तुम्हाला मागेही मी व्हिडिओ पाठवला होता. तर त्याच्यामध्ये हे पाहिलेलं आहे की यावर्षी रिड्यूस झालेला पोर्शन आहे. तर त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल अँड थिंक अँड ॲन्सर हा भाग आपल्याला सध्या यावर्षी नाही या सिलेबसमध्ये. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट इकोसिस्टीम रिव्ह्यू हा पार्ट पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला फूड चेन इथे दिसतीच आहे. आपल्याला अन्नजाळं हे जे आहे हे आपण आधीही अभ्यासलेलं आहेच. परत एकदा याच्याविषयी माहिती घेऊया. इकोसिस्टीम इज फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ ईच अदर. लक्षात घ्या, ही इकोसिस्टीम जी परिसंस्था आहे ही जैविक आणि अजैविक अशा दोन्ही घटकांनी बनलेली आहे. आणि जैविक घटक आणि अजैविक घटक हे एकमेकांवर अवलंबून आहेत. ईच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. लक्षात घ्या, प्रत्येक जो घटक आहे या इकोसिस्टीममधला, या परिसंस्थेमधला हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचं रोल, प्रत्येकाचं काम, त्याची भूमिका ही महत्त्वाचीच आहे. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. याच्यामध्ये प्रोड्युसर्स जे उत्पादक घटक आहे, म्हणजे इथे दाखवले बघा फूड चेनमध्ये उत्पादक कोण आहे, याच्यामध्ये गवत. तर हा जो आहे हा प्लांटमध्येच येतो आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे या इकोसिस्टीमसाठी. हर्बिव्हरस लाईक डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा. हर्बिव्हरस जे आहेत त्याच्यामध्ये हर्बिव्हरस म्हणजे जे या प्रोड्युसर्सवर डिपेंड असतात त्यांच्या अन्नासाठी, तर त्यांना म्हणायचं आहे हर्बिव्हरस. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येत आहेत, तर डिअर म्हणजे हरिण, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा. याच्यामध्ये शेळी आहे, मेंढी आहे, गाय आहे, बैल, त्याचबरोबर घोडे हे त्याच्यामध्ये हर्बिव्हरसमध्ये येतात. हे सगळे जे आहेत हे प्रोड्युसर्सवर जगतात किंवा प्रोड्युसर्स म्हणजेच गवत यासारख्या घटकांवर जगत असतात. लक्षात घ्या, फीडिंग अपॉन प्रोड्युसर्स आर अल्सो इम्पॉर्टंट. त्यांचा अन्न हे म्हणजे प्रोड्युसर्स म्हणजेच गवतासारखे प्लांट्स जे असतील ते त्यांच्यावर अवलंबून असतात. प्रेडिटर्स लाईक लायन, टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिव्हरस आर अल्सो इक्वली इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, जे प्रेडिटर्स आहेत जसं की वाघ आहे, सिंह आहे, तर ह्यांचे जे प्रिव्हेंट केलं जातं हे कोण करतं, तर हर्बिव्हरसला प्रिव्हेंट करायचं का, हे वाघ आणि सिंह यांचं आहे. कारण ह्यांच्यासुद्धा संख्या अति जास्त होण्यावर
कंट्रोल कोण करून ठेवतं आहे, तर वाघ आणि सिंह हे प्रेडिटर्स होतात, कारण ते दुसऱ्या वन्यजीवांवर अवलंबून असतात म्हणून. अ क्वेश्चन may arise in our mind that whether the caterpillar found in nature, organisms present in 50 places, termites, insects present in dung are also useful. However, those organisms are also important, though they are dirty. They are responsible for cleaning the environment. आता लक्षात घ्या, म्हणूनच मी या धड्याच्या सुरुवातीलाच मगाशीच ते वाक्य सांगितलं होतं की आपल्या या सजीवाच्या म्हणजे इकोसिस्टीममध्ये, या परिसंस्थेमधले छोटा ना छोटा, लहानात लहान घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदारीचा आहे. कारण तो जरी कॅटरपिलर असू द्या, नाहीतर वेगवेगळे मायक्रोब्स असू द्या, मायक्रो ऑर्गॅनिझम असू द्या, ते इन्सेक्ट्स असू द्या, याच्यामध्ये हे प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं आहे, पण जबाबदारीचं आहे किंवा त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला फायदा होतो. आता एकच उदाहरण इथं दिलेलं आहे त्यांनी, की जरी ते हे ऑर्गॅनिझम म्हणजे हे सजीव हे आपल्याला दिसायला जरी घाण वाटत असेल, पण त्यांचं काम हे काय आहे, क्लिनिंग द एन्व्हायरमेंट, या पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्याचं काम ते करतात. बरोबर आहे का नाही? इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस, हिन्स वी शूड केअर ऑफ दीज फॅक्टर्स. म्हणून या प्रत्येक घटकाची काळजी घेणं काम आहे, त्याच्यासाठीच ही फूड चेन कंटिन्यू राहणं हे फार तितकंसं महत्त्वाचंच आहे. विच आर डिफरंट ट्रॉपिक लेवल इन फूड चेन. किती लेवल असतात रे? ट्रॉपिकल लेवल असतात 3. व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड? एनर्जी पिरॅमिड हे सगळे 9thला झालेलंच आहे, पण परत एकदा आलेलं आहे की एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय. त्याच्यामधून आपण एनर्जी पुढच्या इकोसिस्टीमच्या प्रत्येक पार्टकडे, फॅक्टरकडे एनर्जी ट्रान्सफर होते. प्रोड्युसर्सपासून हार्बिवोरसपासून पुढे कार्निवोरस आणि नंतर प्रेडिटर्स यांच्याकडे ही ट्रान्सफर होते, तर त्याला म्हणायचं आहे एनर्जी पिरॅमिड. हे थोडक्यात सांगितलेले. पुढचा भाग हा जो आहे कंप्लीट द चार्ट, हा सुद्धा आपल्याला या नवीन सिलेबस म्हणजे या वर्षी पुरता आपल्याला हा भाग रिड्यूस केलेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं पाहूया. Paddy is cultivated on large scale in various states of South Africa. लक्षात घ्या, पॅडी fields are frequently attracted by grasshoppers. लक्षात घ्या, हे पॅडी म्हणजे साऊथ इंडिया, आपल्या दक्षिण भारतामध्ये हे जे पॅडीची संख्या जास्त आहे, पण हे कसे आहेत की ग्रॉसहॉपर त्यांच्या अट्रॅक्टेड केले जातात. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज स्केल इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स टू फीड अपॉन ग्रासहॉपर्स. स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट इन देअर टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. आता ह्याच्यामध्ये सुद्धा फूड चेन दिसून येते. काय की हे जे पॅडी आहेत ह्याच्यामध्ये ग्रासहॉपर्स हे अट्रॅक्टेड असतात, म्हणजे तिथे राहतात. तर हे ग्रासहॉपर्सवर कोण अवलंबून आहे, तर फ्रॉग्स आहेत. फ्रॉग्सवर स्नेक आहेत, लक्षात घ्या. आणि इथे बघा वरच्या याच्यामध्ये हे बघा, इथे सुद्धा तेच दाखवले. प्रोड्युसर्स म्हणजे हे दाखवले, गवत आहे, गवतावर ग्रासहॉपर्स, ग्रॉसहॉपर्सवर फ्रॉग, अँड देन स्नेकवर परत गरुड आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा हे जेव्हा मशरूम म्हणजे नंतर जमिनीमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्याच्यावर मशरूम, असे एकावर दुसऱ्यावर तिसरा असे अवलंबून असते, आणि ह्यालाच फूड चेन असं म्हणतात. ठीक आहे.
नेक्स्ट भाग बघूया आपण. हाऊएवर इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ अ सडन. लक्षात घ्या आता याच्यामध्ये जी बेडूक आहे, बेडूकची पॉप्युलेशन ही कशा पद्धतीने इफेक्टेड होते बघा. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप, नंबर ऑफ विच कन्झ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम. जर काय घडेल की त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर फ्रॉगची पॉप्युलेशन जर कमीच झाली, आता ह्याच्यामध्ये या फूड चेनमध्ये जर बेडुकांची संख्या जर कमी झाली तर काय घडेल रे. तर काय घडणार आहे की याच्यामध्ये पॅडी क्रॉप हा ग्रासहॉपर्स काय होणार आहेत, वाढणार आहेत. कारण त्यांना खाणारे फ्रॉगच जर कमी झाले तर ग्रासहॉपर्स वाढतील. त्याच्यामुळे पुढचे जे कन्झ्युमर्स आहेत यांचीही संख्या वाढेल आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीमवर सुद्धा परिणाम घडणार आहे. कारण फ्रॉगची संख्या कमी झाल्यामुळे जो पुढचा स्नेकचा पार्ट आहे, म्हणजे स्नेक्स आहेत, हेही काय होतील, कमी होण्याची संख्या म्हणजे कमी होण्याची शक्यता दिसून येईल आपल्याला. लक्षात घ्या. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम म्हणजेच काय की या पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा एकमेकाशी संबंध आहे का. हो, नक्कीच आहे. कारण एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. फिजिकल, केमिकल, biological factors affecting the living organism in any possible way is collectively called an environment. In short, environment is the condition in surrounding. म्हणजेच काय, लक्षात घ्या, पर्यावरण हा एक खूप मोठी कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा पर्यावरण हे आपल्या शब्दात मांडता येण्यासारखं असं म्हणजे काय आहे, त्यांनी एक डेफिनेशन दाखवलेलीच आहे, दिलीच आहे की भौतिक, रासायनिक आणि जैविक या तिन्ही पद्धतींनी ज्या आपल्या सजीवांवर परिणाम करणारा जो घटक आहे तो म्हणजे पूर्णपणे पर्यावरण आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सभोवताली जे काही आपल्या अवतीभोवती दिसतंय ते सर्व पर्यावरणातच समाविष्ट होतं. त्यामध्ये जैविक आहे, अजैविक आहे, नैसर्गिक आहे किंवा कृत्रिमरित्या तयार केलेले सर्व घटक पदार्थ जे आपल्या सराउंडिंगमध्ये दिसत आहेत ते सर्व समावेश पर्यावरणामध्ये होतो. देअर आर टू मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. वन इज नॅचरल अँड अदर इज आर्टिफिशियल. या एन्व्हायरमेंटचे दोन प्रकार केलेले आहेत. एक आहे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरं कृत्रिमरित्या. लक्षात घ्या. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. आता लक्षात घ्या, नैसर्गिक म्हणजे काय तर निसर्गामधून मिळाले. निसर्गामधून काय काय मिळाले, हवा आहे, ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे त्याचं आजूबाजूचे जे भाग आहे त्याचे हवेचे घटक आहेत त्यामध्ये, त्याचबरोबर पाणी आहे, जमीन आहे आणि सजीव. हा पूर्णपणे सगळे घटक हे कशाने दिलेले तर नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण याच्यामध्ये मोडते. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. लक्षात घ्या, याच्यामध्ये हे जे एकमेकाशी, आता मगाशी परिसंस्थेची जेव्हा डेफिनेशन इकोसिस्टीमची सांगत होते तेव्हाच सांगितलं होतं की बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय, जैविक आणि अजैविक जे घटक आहेत ह्यांचा मिळून परिसंस्था बनते किंवा इकोसिस्टीम बनते. तर हे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहेत हे एकमेकावर अवलंबून आहेत. लक्षात घ्या, ह्यांचं दोघांचं एकमेकाशी कंटिन्युअस असं ते एक गोष्ट कमी झाली तर दुसरीही कमी होणार किंवा वाढणार, अशा गोष्टी त्यांचं इंटरॅक्शन ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. Their interactions are very important. Artificial environment is also affecting the natural environment directly or indirectly. लक्षात घ्या, कृत्रिमरित्या जी आपण पर्यावरण म्हणतो तर त्याचासुद्धा परिणाम नैसर्गिक पर्यावरणावर होतो. हा कधीकधी डायरेक्ट म्हणजे सरळपणे होईल किंवा इनडायरेक्टली सुद्धा होईल.
बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर. जैविक घटकापासून आणि अजैविक घटकांपासून पर्यावरण बनलेलं आहे. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकॉलॉजी. अंडरलाईन करून घ्या, हे डेफिनेशन आहे. काय सांगितलेलं आहे की जे जैविक आणि अजैविक जे घटक आहेत यांच्या अभ्यासामध्ये, हे जे पर्यावरणामध्ये याचा जो अभ्यास आपण केला जातो याला म्हटलं जातं इकॉलॉजी. बेसिक फंक्शनल युनिट used to study the ecology is called ecosystem. लक्षात घ्या, याचं जे बेसिक आहे इकॉलॉजी म्हणजे ह्याचा अभ्यास पूर्णपणे कशामध्ये केला जातो तर परिसंस्थेमध्ये. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. या आपल्या पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था दिसून येतात. मी मगाशी 2-3 उदाहरणं तुम्हाला दिली होती. We have studied some ecosystem in earlier classes. A small pond is an ecosystem whereas the earth is the largest ecosystem. लक्षात घ्या, एक छोटंसं तलाव घ्या, त्याच्यामधले सजीव वगैरे हे सगळे त्या परिसंस्थेमध्ये येतात पॉन्डच्या. तर अर्थ ही म्हणजे पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आपल्याला अभ्यासायला मिळेल. In brief, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. लक्षात घ्या, याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला डेफिनाईट म्हणजे एका ठराविक याच्यामध्ये जॉग्राफिकली आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एकमेकाशी या दोन्ही घटकांचा एकमेकाशी अतिशय घनिष्ठ असा संबंध दिसून येतो. आपण राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.